राज्य सरकारने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे। सातारा जिल्ह्यातील 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता। या पीक विमा कंपन्यांनीही नुकसानीची खातरजमा न करता प्रक्रिया राबवल्याने हा सर्व प्रकार कृषी विभागाच्या पडताळणीत समोर आल्यामुळे विमा कंपनीला जाणारे 5.5 कोटी वाचले आहेत। यापुढील काळात पीक विम्याबाबत बोगस अर्ज करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले। खरीप 2024 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कांदा पिकाची लागवड सुमारे 3,300 हेक्टरवरती झाली, परंतु विमा क्षेत्र जे होतं ते साधारणपणे 12,000 हेक्टरपेक्षा जास्त होतं। तर या विमा क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यानंतर सुकाणी समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं आणि 9,000 हेक्टर जे 18,000 पेक्षा जास्त अर्ज होते, ज्याच्यामध्ये एकतर ओव्हर इन्शुरन्स होता किंवा पीक नसताना विमा केलेला होता। तर अशा सर्व अर्ज आपण रद्द केले। शासनाकडे तशी शिफारस सुकाणू समितीने केली आणि शासनाने ती रद्द केली। त्यामुळे शासनाचा सुमारे 5.5 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा वाचलेला आहे। या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छिते, येत्या फळपीक विम्याच्या दोन्ही सीझनमध्ये आंबिया बहार असेल, मृग बहार असेल किंवा पुढचा खरीप किंवा रब्बी असेल, या दोन्ही सीझनमध्ये आपण जे पीक लावलेलं आहे त्या पिकाचाच आपण विमा करावा आणि त्याच पद्धतीनं जितकं पीक जेवढ्या क्षेत्रावरती लावलेलं आहे तेवढ्याच क्षेत्रावरती त्याचा विमा काढावा। अन्यथा अशा बोगस प्रकारे विमा करणारे मग ते शेतकरी असो किंवा कुणी एजंट असो किंवा आपले CSC केंद्रवाले, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात। त्यामुळे याची जाणीव ठेवावी आणि बोगस विमा क्षेत्र होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहा। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।